नव्यानं काय विचारायचं? आणि नाना म्हणतोय नाऱ्याला चांगली रुबाबाची चाकरी लागू दे. ही गिरणीतली चाकरी काय खरी नाही. गिरणीचाच पगार वाढला म्हणजे. पगार वाढल पण रुबाब वाढेल का? रुबाब नेहमी पैशाला चिकटलेला असतो. माणसाचा पैसा वाढला की रुबाब बी वाढतो. पण मी म्हणतो आज नाही उद्या चांगली नोकरी लागलच. तोपर्यंत आम्हाला तू म्हणून ठेवायचं म्हणजे काय? पण नाना तसं म्हणतोय. तू सांग की समजून नाना. मी काय सांगू बाई? सांगायचं की नाऱ्याला म्हणजे ते काय नाऱ्या. अरे मालकरी पाहिलं नाही म्हणून वाचलं. वगैरे बघ जरा नीट फक्त इकडे इकडे टाक व्यवस्थित. त्याला तानेने टाइम केला रे. आणि तुम्ही लवकर आला. इकडे पुढे जरा लाज घालतो. हो मालक. मला माहित आहे तुम्हाला टाइम होतो की एवढा कल्ला मोजला की निघालो तू. कसं एक काम होत. तुमची कामं ठाव आहेत मला. तर एक पैसा सुद्धा मिळणार नाही अगोदर सांगून ठेवतो. तसं काय म्हणजे मालक त्याचा असं आहे. असं खुल्यागत काय करतायचा? खुल्यागत नको. काय मालक पगार म्हणजे पगाराचे पैसे पुरत नाही. पगार पुरत नाही का पगाराचे पैसे पुरत नाही? ते तो म्हणजे पैसे पुरत नाही म्हणजे दोन्ही पुरत नाही. मग काय मला इकायला काढतायचा? तुमच्यासारख्या जुगाराला कोण देणार? तुम्हाला ऐकून आम्हाला काय मिळणार? रामखोरानो गड फोडून घेऊन चॅट बोलशीला तर. अरे तुम्ही जिकायच्या गोष्टी केल्या आम्ही काय बोललो का? आम्ही पगार वाढ मागतोय. अहो कामाला लागल्यापासून तुम्ही पगार वाढ दिलीच नाही ना. जपाने तर दिली होती का पगार वाढ? ती गिरणी असती तर नक्कीच दिली असती. वर बोनस दिला असता. अहो तीच कोणतं मागायचं दुसरं काय? तेव्हा म्हणतो आपलं पगार वाढून द्या. हे बघा तुम्हाला पगार वाढ मिळायची नाही. राहायचं असलं तर राहावा नाही तर चालतं व्हा. बरं सांगतो हा. होय होय चालतं व्हा. पगार वाढ मागताय का? चाल्या हो. पुन्हा पगार वाढ मागशीला तर कमरात लाथा घालीन. मला जुगारात एवढे पैसे घालवता. चला तरी पकड बघा. मगापासून काय कांडी सांगितलं व्हय? गिरणी बंद करा आणि गुमान चालतं व्हा. आणि उद्या येवर यायचं नाहीतर लाथा झाला. आमच्या कमरेचा दुसरा काय उपयोग आहे? होय कुठलं काय तुमचं सत्य? आपलं ठेवा. आलात का रे? या मावशी आले माझ्या आली. अरे मालकाला असा दम दिलाय आम्हीच दमलो बघ. तू गप रे. तुझीच मध्ये बॉम्ब बनते. तू गप हार्या. ह्याला सांगू दे. सांग बाबा. काय मावशी असा दम दिलाय मालकाला? असा दम दिलाय? अरे ते कळलं. भोर सांग की. मोर काय? असा दम दिलाय मालकाला. लई बॉम्बल पण ते घाबरू. म्हणजे वराडलं. हा बाबा वराडलं पण घाबरू ना. हा मी मालकाला म्हणलो ए मालक चालबाजी नाही पाहिजे. हा पगार वाढ पाहिजे म्हणजे पाहिजे. हा असं बोललं खरं. पण मालक तारखर उठलं. पळालं घाबरलं ना. असं? अगो भैया मालक लईच घाबरला म्हणायचा. हार्या कवापासून पगार वाढ देतो म्हणाला? पगार वाढ होय म्हणजे मला ऐकूच नाही आलं बघ नीट. देतो म्हणला म्हणजे तुमचा मालक सुधारला म्हणायचा. सुधारलं म्हणजे आपण दमच तसा दिलाय. कधी मिळणार पगार वाढ? मला वाटतं ह्या महिन्यात मिळत नाही तर पुढच्या महिन्यात मिळत. मालकावर आहे ना आपण कसं बोलायचं. किती मिळणार? खरं म्हणजे मावशी तू कुठे ऐकले? मावशी बघ
तू इसरलास. हा ना. हात तुमचा मोडदा बसवला भिताडाला टेकून मला बनवता बरं. काय झालं गं मावशी? आता तो सागऱ्याचा मारती येऊन सांगून गेला. काय म्हणला? तुम्हाला लाता घालायच्या तेवढं बाकी ठेवल्यात. चला उठा गिळायला. गेलं सगळ्याच्या मागचं ना असा धोंडाच मारतो लांबून. या नारायणराव या. अहो तुम्हीच नारायणराव. आता त्याच्या मानाप्रमाणे हाक मारली पाहिजे. हो अरे राव उठा उठा. काय ना उगीच कशाला खुर्ची बिर्चीचं खोळवते काहीतरी तुमचा भान आहे. त्याने एक तराटा नाचणं तराटा कशाला ज्याच्या मानाने बसावं माणसानं. त्याने राहून दे. बर नोकरी कशी काय आहे तुमची? आमची नोकरी बरी चालली, छान चालली. बर बडची बिडची कवा मिळती? अजून मिळते. बरं साहेब कसा काय? साहेबाला बसवलं दवाखान्यात. दवाखान्यात शिकवता येताना भेटून आलो. फार आमच्या प्रेम. बर माणूस बोलायला चालायला कसा काय? काही विचार नाही झाला. आमचा साहेब बोलायला लागला ना की बाकीचे सगळे चालायला लागतात. फार चांगलं. बर चहा घेऊन येतो. ताने नोकरीबद्दल नानाशी काय बोलायचं नाही येडे. असं कसं? चला आज ना उद्या नानाला कळाल की. काय म्हणतात? चहाच नको म्हणतोय दुसरं काय. अरे मी म्हणलं नानाने प्रेमाने केलाय, नानाचा मान ठेवायला नको. नको म्हणतात. मग राहून दे तुम्ही आम्ही घेऊया. नाही मी घेतो की. नाही म्हणजे तुमचा मान ठेवला पाहिजे. नाना तुम्ही का चहा घेत? घेत नसतील. मी चहा घेतो पण बशा आपल्या हातातला माणूस नाना लय वाईट झालं बघा. काय दोघांना बी डिसमिस केलं नव्हतं खात्यात ना. काय म्हणता? तर साहेबाला मारलं नव्हतं दोघांनी मरुस्त. नाही नाही जर पोळात नेऊन घालतो तुला. ठेव दे त्याच्या. तू का बस हात जागा कुठे घेतोस? हे नाऱ्या हे मैपत म्हणजे येणच नाही ते सांगत बसलं रे. कुणी बोलावलं? मॅच बोलावलं. नाना कशाला काढले ना बाहेर? अगं असं काहीतरी केलं तरच त्याला जिद्द येईल. काहीतरी करेल तो. रडाय काय झालं? चल बघू आत. चल. गप 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 रडू नकोस. डोळ्यात सुचतील ना. कसं होईल रे माझं? नाना तर एक सबूत बी ऐकून घ्यायला तयार नाही. कालपासून लई संतापलाय. सारखा गुरगुरतोय. एक बरं झालं नुसताच गुरगुरतोय. दुसरं कोणी असता आणि डोक्यात दगड घातला असता तर तुझी माझी भेट झाली असती का? नाना म्हणत होता पुन्हा दारात दिसला तर तांगडच मोडीन म्हणून. कुणाचं? तुझं? अरे मुर्द्या माझं नाही तुझं. मग आता काय करायचं रे आपण? मी शोधतो की नोकरी. तू का काळजी कर? खरंच मिळेल का तुला नोकरी? आता पोटासाठी नाही पण तुझ्यासाठी शोधलीच पाहिजे. तर सरपंचाला जाऊन भेट की. त्याला पुन्हा भेटून समजून सांगतो. पण रुबाबाची पाहिजे. रुबाबाची मिळेल की मिळेल. आणि एकदा नोकरी लागली की आपण पळूनच जायचं. खरंच पळून देशील मला? मग पळायची प्रॅक्टिस आहे मला. पोलीस खात्यात होतो ना तिथं बंदूक घेऊन पळायचो. आता तुला पळून घेऊन जाईल.